जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथील मतदान केंद्र क्रमांक 8 वरील या खोलीमध्ये मतदान नेमकं सुरू झालेलं आहे। मात्र त्यापूर्वी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही नागरिक या ठिकाणी आहे। दादा काय सांगाल, किती वेळापासून तुम्ही उभा आहात? साहेब मला कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला। बरं. इथं 7:30ला चालू व्हायला पाहिजे होतं बूथ नंतर आता 7:45ला हा चालू झाला। अजून 2-3 माणसं असं आतमध्ये गेलेली आहे। बरं. काय 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 झालं, काय अडचण आली होती? काही समजलं नाही। आतमध्ये ते म्हणते काही मशीन एरर दाखवू लागली, आम्ही बदलू लागलो। म्हणजे तांत्रिक बिघाड आला होता? तांत्रिक बिघाड झाला बरं. असं किती वेळापासून तुम्ही उभा आहात? मी 7:15 पासून उभा आहे। तर नक्कीच आपण पाहू शकतो की अर्ध्या ते पाऊण तासापासून मतदार या ठिकाणी उभे आहे आणि मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मतदारांच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत। ईव्हीएम मशीनचं दुरुस्तीचं काम जे आहे ते अजून सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।